सो गाइज वेलकम टू अथर्व माडेकर ब्लॉग्स. कसं आहे टेक्नॉलॉजी कसलं दिसते. तर काय इथनं आलो का नाही कॅन्टीन जवळ ना डिग्रीच्या इकडनं, तर इथं नक्षत्र गार्डन म्हणून आहे. खरं गार्डनमध्ये आम्हाला अजून काय समजायला नाही काय आहे, नुसतंच नावाला गार्डन आहे. हे मोठं झाड आहे इथं, वाघ आहे का गार्डनमध्ये? आई सो हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण आलो कॉलेजमध्ये आणि आर्सनाला निमित्त आहे. सगळेजण आता पुढे गेल्यात. तर आता आपण लेक्चरला जाऊया. 8:30 वाजता लेक्चर आहे आणि तर आपण भेटतो डायरेक्ट आता लेक्चर झाल्यानंतर. 10:30 आणि ब्रेक होते त्यावेळी आता डायरेक्ट भेटूया. तर गाईज आता आमचं ब्रेक झाला आहे आमचा आणि हे जाऊन उपवास संपला आहे. चप्पल खरं घालून घ्या मग. आज सकाळी बिस्किट खाऊन त्यांनी उपवास सोडला त्यांनी. असं असते काय? तर काय आता सगळेजण आता गेलात गावाला. सगळेजण म्हणजे बऱ्यापैकी जरा गावाला गेल्यात सगळे. से हाय पब्लिक. सो काय आता आपण जाऊया डायरेक्ट खाली. पोर आहेत काय नाहीत बघूया सरळ. आज पण कोण आले नसेल मला वाटाले, कारण कोण आज सकाळपासून कोण दिसायलाच नाही. सो गाइज वेलकम टू अथर्व माडेकर ब्लॉग्स. आणि आज आपल्या ब्लॉगिंगचा कितवा दिवस? आज आपल्या ब्लॉगिंगचा 45th दिवस. तर बाय बघत राहा पाहत. सो काय आता आमचं ब्रेक त्यांनी संपला आहे आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट लेक्चरला. DTEचं प्रॅक्टिकल आमचं. प्रॅक्टिकल म्हणजे आता काय शिकवत नाहीत, तर काय काय करायला लावतात, वायरी विरी जोडायच्या. तर आता आपण चालतो. सो गाईज आता आम्ही चाललोय जेवायला. काय झाले रामला तुम्ही ओळखला असेल, नाचायला होता बघा. तर ते तर काय जात आपण हॅलो गाईज, चालू झालं ब्लॉग. माहिती नाही तर पहिले बोलायला चालू केलं होतं, वाट बघायला आहे मी. तर मग आता आम्ही चाललोय लेक्चरला. कोण बसायचं नाही होतं, पण याचं पेपर आहे म्हणजे टेस्ट म्हणून जातोय. आणि मी क्लास टीचरचं लेक्चर आहे म्हणून चाललोय. नाही तर काहीच तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही बाहेरच असतो. जाऊ दे आता जायला लागतंय. तर मग आता जाणार आम्ही, बसणार. टेस्टचे मार्क नक्की दाखवण्यात येतील अथर्व भाऊचे. माझे टेस्ट गाईस, मग मला बड्या बॉम्बा टाकलेत, जाऊ द्या स्कीमा टाकले बसायसाठी. तर मग आता आम्ही चाललोय. आमचं आहे आमची मोस्ट फेवरेट मॅम BPP इकमल्ले मॅम, म्हणून आम्ही बसायला चाललोय. तर मग आता आम्ही बसणार गाईस. असे फॅन्स लोकांचे फोन येत असतात, कानाला लावतात डायरेक्ट. हा बोल ना, हा देईन ऑटोग्राफ देईन, टेन्शन नको घेऊ. कॉलेजच्या नंतर गेट पाशी भेट, ऑटोग्राफ देतो. हा चालतंय, ठेवू का गाईस? यांना नाही का इज्जत करायला नाहीत मोठ्या माणसांची, असे बोलतात हे लोक. तर नाही का बाईस, तर कोण स्पॉट झाले आम्हाला? राजाचं पडले बघ, थांब. कसं आहे नाच करते काय? मोकार झालाय. पोचले मोठे भाऊ, तुम्हाला काय सांगू. मी पण येणार आहे, थांब जरा. कसं आहे टेक्नॉलॉजी यावंच लागतंय. कॉलेज कसलं दिसते. तर काय आता आम्ही सोन्याच्या रूम मध्ये आलतो आणि सोन्याची रूम बघा कशी आहे. तुम्हाला दाखवता सरळ तिकडनं. सो गाईज आता आमचं कॉलेज सुटले आणि भाऊ आता चहा पिऊन ते झालाय. हे चहा सोडलेलं आहे ना, खरं आता परत त्यानं सुरू केलाय चहा. आणि आज उपवास पण संपलाय. बिस्किट बुडवून खाल्लाय कुड्डी आणि तर गाईज हे इथं कॅन्टीन आहे. इथं डिग्रीच्या कॉलेजच्या समोर डिग्रीचं कॅन्टीन आणि तिकडं अजून एक कॅन्टीन आहे, तुम्हाला दाखवतो. तर काय इथनं आलो का नाही कॅन्टीन जवळ ना डिग्रीच्या इकडनं, तर इथं नक्षत्र गार्डन म्हणून आहे. खरं गार्डनमध्ये आम्हाला अजून काय समजायला नाही काय आहे,
नुसतंच नावाला गार्डन आहे. हे मोठं झाड आहे इथं. वाघ आहे का गार्डनमध्ये? हे इथनं एवढं एवढंच आहे गार्डन. आणि ताने बोर्ड लावला आहे बघा, नक्षत्र गार्डन म्हणून. एवढंच गार्डन आहे. सुरू होते खतम होत आहे. तर काहीच तुम्हाला आता आमची बिल्डिंग दाखवतो, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटची बिल्डिंग. ENTC इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन तुम्हाला दाखवतो. थांबा. आता बघा सगळी रिकामं झाली, तू कोणच नाही आता. सो गाईज ही आमची बिल्डिंग आहे डिपार्टमेंटची, इकडनं ते इथपर्यंत. तर गाईज आमचं का नाही इथं ही एंट्री आहे, इकडनं पण एंट्री आहे. आणि त्या साईडला आमचं जास्त करून असे 312 आणि 313 आणि 306 या बाजूला आहे, 3rd फ्लोअरला. तर आता मॅडम ते न्यायला लागल्यात आणि आता सगळेच मोकळं झाले. आणि इकडे ही फार्मसीची बिल्डिंग आहे, त्यांची पण मोठी बिल्डिंग आहे. इकडनं ती पूर्ण इकडंपर्यंत. आणि त्या समोरच बरोबर समोर नाही, त्या बाजूला इथे स्टेशनरी आहे. तर यांचे स्टेशनरी आहे, यांचेच आहे. त्यांचा भाऊ तिथं बसला आहे काउंटरला आणि ते फोनवर बोलत बसल्यात. तर काय ही बिल्डिंग बिल्डिंग आहे. तर आता इथे सगळेजण असतात, मेकॅनिकल असते, सिव्हिल असते आणि पॉलिटेक्निक पण असते. आणि त्या बाजूला ती सी बिल्डिंग आहे, ती मेकॅनिकलची आहे प्रॉपर. आणि आता सगळं मोकळं दिसायला लागले. तुम्हाला अजून पुढचाने दाखवतो, आमचं वर्कशॉप दाखवतो आमचं. तर काय आता तुम्हाला ही वर्कशॉपची बिल्डिंग आहे. इथं आमचं वर्कशॉपचं प्रॅक्टिकल ते नव्हतं. कुठलं ते EGM ना? EGMच नव्हतं ते. फर्स्ट इयरचं इथं सब्जेक्ट होता आम्हाला फर्स्ट इयरला EGM म्हणून. तो आता नाही आहे सेकंड इयरला. तर इथं आमचं होतं. आता हे आता बंद केले, टायमिंग झाला आहे. आणि त्यासमोरच आता बरोबर सगळं ग्राउंड आहे. तर आता पोरं लई दिवसांना आता क्रिकेट खेळाल्यात पाऊस बंद झाल्यामुळं. आणि तिकडे व्हॉलीबॉल खेळाल्यात. तुम्हाला अजून पुढे दाखवतो. आणि गाईज हे पार्किंग आहे, 4 व्हीलरचं पार्किंग आहे इकडं. आणि ही बघा एक क्रिकेट लवर. इकडं कुठं? इकडे कसं काय क्रिकेट चालीच खेळायला? चल. हे बघा इकडं आम्हाला काय सांगायला नाही काय नाही. आणि इथं एकटे खेळायला आलाय बघा प्रताप. इकडे फुटबॉल पण खेळायला लागलाय. गोल करू मारायला नाही बसायला. असू दे सोड, तू सांगून आला नाहीस आम्हाला, एकटा आलास तू. रोजच सांगतो गेला का तुम्ही येत नाही. काय आता आपण लिगिने लय दिवसाने खेळवले फुटबॉल. ले म्हणजे 1 वर्षानंतरच खेळावं लागले. आता बघा बॉल जाते का नाही. गेला. सो काय आपण आता की नाही नाही मी नाही खेळणार. काय आता जरा शूट मारलेत. आता पाय जरा दुखायला लागला, लेच दुखायला लागला पाय आता. हे बघा अजून एक आला. गाय आता ले पाय दुखा लागलाय. बेंच आपल्यालाच खेळू दे. आता शेंडगी बॉलिंग करायला आहे आणि सोन्याने बॅटिंग करायला आहे. आई एक मिनिट मला मारले. हा ना कोण आहे? जराच राहिले. तर काय आता आमचं खेळून झाले. खेळलो ना जास्त, म्हणजे तेवढ्यात हे नाही खेळला, क्रिकेट खेळला. आणि मी मागं थांबलेलो. इथं आता बघा खेळायला लागल्यात फुटबॉल.
गोल. मी तिकडं थांबलेलो, तिकडनं सगळ्यांना बॉल पास करायला. कारण आता पाय दुखायला लागला, बिन चपला जाऊन खेळलो लय दिवसानं, त्यामुळे आता पाय देऊन दुखायला. आणि ही आमच्या कॉलेजमध्ये इकडे अशी तिकडनं एंट्री आहे, तुम्हाला दाखवतो. आणि इकडे समोर बरोबर आमच्या समोर डिपार्टमेंट आहे. इथं झाडामुळे आता दिसत नाही. हे आहे की नाही डिपार्टमेंट, तिथं आमचं आहे समोर. आणि इकडं ही सिग्नेट पब्लिक स्कूल, इथं त्यांचीच आहे, JSP वाल्यांची स्कूल आहे पण कॅम्पसमध्ये. तर तुम्हाला आता पुढचं पण दाखवतो. आणि काही इथनं आता एंट्री आहे. आणि एंट्री झाल्या ह्याच बाजूला का नाही 11वी 12वी इकडं. आणि ही पण ही बिल्डिंग आणि ही बिल्डिंग पण. आणि हे बॅक गेट आहे कॉलेजचं. आणि आम्ही तिकडनं जातो दररोज, ते मेन गेट आहे कॉलेजचं. आता इथे एंट्री त्यांनी देत नाहीत कॉलेज सुरू असताना. 8:30 ते 4 वाजेपर्यंत एंट्री नसते इथं, फक्त पॅरेंट्स ते नसतात त्यांच्यासाठी फक्त एंट्री असतं. हे गेट इकडं. आणि इकडं सगळं पार्किंग आहे. आणि इकडं गार्डनचा एरिया. फोटो एवढंच नाही, अजून पुढं पण पार्किंग आहे. हे सगळं पार्किंगचाच एरिया आहे शेवटपर्यंत, तिकडंपर्यंत. तर काय हे फार्मसी बिल्डिंग आणि हे फार्मसीवाल्यांचंच आहे, मेडिकल प्लांट गार्डन. आणि इथं पण आता वेगवेगळ्या प्रकारचं झाडं देणं आहेत भरपूर. इथं हिबिस्कस म्हणजे जास्वंद. आणि टॅमॅराइंड म्हणजे चिंचेचं झाड. हे बारकं आहे काय मोठं आहे हे वालं. हां हे वालं हे पण लयच मोठं झाले. आणि इकडं पिंपळाचं झाड आहे. ओवा अजोवान कुठं आहे झाड त्याचं खरं, झाडच नाही नुसतंच बोर्ड लावला इथं. युट्रासम बीड ट्री, रुद्राक्षाचं झाड आहे हे आवडतं रुद्राक्षाचं झाड. आणि तुम्हाला अजून पुढचं दाखवतो. ही ना मेहंदीचं झाड आहे इकडं. फालसी मराठीमध्ये फालसी. इथं जांभळं झाड आहे. आणि इथं फालसी कुठला आहे काय माहीत, पहिल्यांदाच ऐकवली मी पण. मला दाखवतो अजून. सो काय इथं रोबोटिक्सवाल्यांचा ड्रोनचं हे सुरू आहे, टेस्टिंग सुरू आहे. आणि इकडं आता क्रिकेट काय संपत नाही. आणि व्हॉलीबॉल तिकडं. आता 6 वाजता बरोबर ग्राउंड बंद होते, सिक्युरिटी ते येतात आणि सगळ्यांना आता बाहेर घालवतात. तिकडं अजून फुटबॉल खेळायला लागल्यात. आणि तिकडं JSPMचा लोगो आहे वरती, ते बाहेरनं दिसते, या साईडचं नाही ते बाहेरच्या साईडनं दिसते. आणि इकडं टेस्टिंग तिने आता सुरू करतील. आणि आता इकडनं पण रस्ता आहे खाली जायला ह्या ग्राउंडच्या बाजूनं पण. आणि हे कॅन्टीन आहे इकडे. हे बारकं कॅन्टीन आहे, ते जरा डिग्रीचं त्या साईडचं मोठं कॅन्टीन आहे. तर काय तिकडं कॅन्टीन आहे. आणि आता हे वेगळं आता काहीतरी करणार आहेत. काहीतरी म्हणजे आता त्यांना विचारलं, ते म्हणले आता पिझ्झा सुरू करणार आहेत, म्हणजे कॅफेच होईल तिथं. कॅफे म्हणजे कॅफे सगळं कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर ते भेटेल. आणि या साईडला पण सगळं गार्डन आहे इकडं. आणि ही डिग्रीची बिल्डिंग. इकडंच जास्त करून रील शूट करतात. आणि इकडं आता काहीतरी साफसफाई सुरू होणार आहे वाटतं, कमिटी येणार आहे 10 तारखेला. चल इकडनं जाऊया. आणि इथं इनोव्हेशन्स, ड्रोनचे ते इथं इनोव्हेशन असतात, इथनंच करतात. आणि हे डिग्रीचं इथनं असं जायला लागलं की नाही काय वेगळीच फिलिंग येते. आणि सगळे रिकामं दिसायला लागले, मोकळंच आहे सगळं. आणि इथं आमच्या पण डिपार्टमेंटची एक लायब्ररी आहे, ती त्या साईडच्या बिल्डिंगला आहे मेकॅनिकलच्या. आणि इकडं ह्याच्यावरती पण एक फर्स्ट फ्लोअरला लायब्ररी आहे यांची. लायब्ररी मला बोलायला येत नाही ते. आणि इकडे ह्या साईडला आहे हीच आहे, हे पूर्ण लायब्ररीचा एरिया आहे. आणि ह्या साईडला आम्ही अगोदर हे खेळायचो, ह्याच्या पलीकडेच आहे क्रिकेटचं ग्राउंड, म्हणजे फुटबॉलचं ग्राउंड आहे खरं. तिथे जास्त करून सगळेजण क्रिकेट खेळतात त्या बाजूला. आम्ही सगळेजण इथनं झोडा टाकून जायचो क्रिकेट खेळायला. गाईज इथं पण एक आहे, इथं मेन गेट आहे JSPMचं. आणि इथे इकडं चहाचं दुकान आहे. तर इथं अगोदर 10 रुपयाला चहा होता, आता 12 रुपयाला गेला यांनी. त्यामुळं आता आम्ही इकडे जात नाही, तिकडच्या कॅन्टीनला जाते.
आणि मेन गोष्ट म्हणजे मी चहाच पित नाही. आणि इकडं सुरक्षा विभाग आहे. एंट्री झाल्या आणि इथं सिक्युरिटी बसतात. आणि हे कॉलेजची एंट्री. आणि गेटच्या अगोदरच इकडच्या साईडला पार्किंग आहे. आता जरासं मोकळं झाले आहे इकडचं बघ. गाड्या इकडे पार्किंगला. तर काय जातं हे पण पार्किंग मोकळं झाली आहे. आणि ते पण त्या पार्किंगसारखंच मोठं पार्किंग आहे शेवटपर्यंत, तिकडनं ते तिथपर्यंत. आता आम्ही गाडी तिकडच्या टोकाला एकदम कोपऱ्यात लावते, कारण तिकडनं पण आज जायला रस्ता आहे, त्यामुळे इकडंच गाडी लावते आणि आम्ही इकडनंच जाते. तर काय इथनं पण जराशी इथं जागा होती, खरं आता त्यांनी बंद केल्या, कारण इथं जरासं काहीतरी शॉर्ट सर्किट झालेलं. इथं डीपी आहे, इथं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्याने त्यावेळीपासून इथं जरा आता बॅरिकेड त्यांनी लावलं. त्या साईडला आपण जाऊ शकत नाही, तरी पण पोरं इथनं आता उड्या टाकून त्यांनी जातात. खरं गाडी आता अलाउड नाही. आणि त्या साईडला एक JSPM लिहिले बघा, तिकडं डीपीच्या मागं दिसते. तिथं पण एक गेट आहे, खरं ते आता बंद केले. आता कारण पण काय माहीत नाही कशामुळे बंद केले. आम्ही मागच्या वर्षीपासून आम्ही आलेलो फर्स्ट इयरला, त्यावेळीपासून ते गेट बंदच आहे. ते आता कधी बंद केले ते आम्हाला पण माहीत नाही, का ते पण माहीत नाही आम्हाला. आणि इथं पाणी टाकी आहे, हे पत्रातीने लावला आहे बारका, तर पाणी टाकी आहे. तर गाईज आजच्यासाठी फक्त एवढंच. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.